हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। घरात जर फक्त थोडेसे पोहे असेल आणि सगळ्या कुटुंबासाठी नाश्ता बनवायचा असेल तर असा नाश्ता तुम्ही हेल्दी नक्कीच बनवू शकता। आता एक वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते जवळपास 10 ते 15 मिनिट भिजत ठेवलेले होते। ज्यावेळेस तुम्ही पोहे 10 ते 15 मिनिट भिजत ठेवतात अगदी सॉफ्ट मऊसूद होतात आणि त्यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सर्व मी काढून घेतलेलं आहे। आता एक्स्ट्राचं पाणी काढायची गरजच नसते, कारण पोह्यांमध्ये जितकं तुम्ही पाणी टाकाल तितके ते पोहे पाणी शोषून घेतात आणि ते फुलले जातात। मस्त हाताने छान मस्तपैकी हे मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। आता बेसन पीठ टाकल्याच्या नंतर जर म्हणजे आपण बाइंडिंगसाठी बेसन पीठ वापरत आहोत, यामध्ये 3 चमचे मी नाचणीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे नाचणीचं पीठ नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल। तुम्ही 1-2 चमचे ज्वारीचं पीठ देखील यामध्ये वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ नसेल तर काहीच हरकत नाही, हे ऑप्शनल आहे। पण एक पौष्टिकपणा अजून वाढण्यासाठी मी यामध्ये नाचणी वापरलेलं आहे। आता जवळपास पाव ग्लास पाणी मी आधी टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं, पण पोहे असल्यामुळे ते पाणी पूर्णपणे त्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा पाव ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घेत आहे। हे मिश्रण आपल्याला एकदम खूप पातळ डोस्यासारखं बनवायचं नाही, पण ओलसर असावं अशा पद्धतीने हे मी बनवून घेतले। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये भाज्या टोमॅटो, ढोबळी मिरची बारीक चिरलेली, आता मी दुधी भोपळा होता माझ्याकडे, मी तो किसून वापरलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर। जर तुमच्याकडे अजून भाज्या असतील म्हणजे कोबी किंवा गाजर असेल तर किसून कोबी गाजर देखील यामध्ये तुम्ही नक्कीच वापरू शकता। तुम्हाला आवडतील त्या भाज्या यामध्ये टाकून घेऊ शकता। मी पौष्टिक बनवायचा आहे त्यामुळे जितक्या जास्त भाज्या तितका हा पदार्थ जो आहे तो अजून पौष्टिक होईल। आता यामध्ये मी हळद पावडर, लाल तिखट आणि जिरे टाकून घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर फक्त बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील टाकू शकता, बाकी मसाले टाकायची काही एक गरज नाही। मस्त आता मसाले टाकल्याच्या नंतर हे मिक्स करून घेणार आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं आणि आज आपण याच्या टिक्की बनवणार आहोत किंवा मिनी उत्तप्पम बनवणार आहोत। तुम्हाला हवं ते तुम्ही याला नाव देऊ शकता आणि मस्त हे पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे। खूप पातळ नाही, खूप घट्ट देखील नाही, अशा पद्धतीने चमच्याने हे खाली पडलं गेलं की समजून जायचं आपलं बॅटर परफेक्ट रेडी झालेलं आहे। आता बॅटर रेडी आहे। दुसरीकडे मी तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे। तव्याला मी हलकं तूप लावून घेते, तुम्ही तेल देखील वापरू शकता आणि खूप जास्त तूप तेल लावायची देखील या पदार्थाला गरज पडत नाही, त्यामुळे हलकं तूप लावून घेतलं आणि आता यावर आपण छानपैकी टिक्की अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत। मी याआधी दुधी भोपळ्याच्या टिक्की देखील शेअर केलेल्या आहेत, पण त्यामध्ये मी रवा वापरला होता आणि अजून बरेच पदार्थ होते, तो देखील खूप टेस्टी बनवून तयार होतो आणि हेल्दी देखील आहे। ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते देखील अशा पद्धतीने खाऊ शकतात आणि अशा पद्धतीने आता मी ह्या सर्व टिक्की या तव्यावर करून घेणार आहे। हेल्दी नाश्ता आहे, तुम्ही मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकता। खूप छान हेल्दी ऑप्शन आहे टिफिनसाठी, त्यामुळे नक्की ट्राय करा। आता टिक्की बनवून झालेले आहेत, झाकण ठेवायचं मीडियम फ्लेमवर 1 मिनिट ह्या एक साईडने भाजून घ्यायचे आहे आणि 1 मिनिट झालेलं आहे। वरची बाजू पूर्णपणे सुकली गेली की ही पलटी करून घ्यायची आणि खालची बाजू देखील व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि मस्त आता आपण ह्या दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत। नंतर एक बाजू व्यवस्थित भाजली गेली, दुसरी बाजू भाजली गेली की खरपूस होण्यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम अजून देखील वाढवू शकता आणि मस्त दोन्ही साईडनी खरपूस फ्राय करू शकता। तुम्हाला हवं तर तुम्ही याचा चिला देखील बनवू शकता, पण मुलांना कसं छोटे छोटे असेल तर खायला देखील गंमत वाटते आणि वेगळं काहीतरी आहे म्हणून ते आवडीने देखील खातात, म्हणून मी याच्या अशा छोट्या छोट्या टिक्कीज केलेल्या आहेत। तुम्ही हवं तर वेगळा शेप देखील देऊ शकता आणि मस्त दोन्ही साईडने मी खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि या आपल्या मिनी टिक्कीज बनवून तयार झालेले आहेत किंवा मिनी उत्तप्पम बनवून तयार झालेले आहेत। यामध्ये आपण दही वापरलेला नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये दही देखील वापरू शकता आणि पोह्यांची तुम्हाला वाटत असेल की हे होतं आहे तर तुम्ही याच्या पावडर देखील बनवू शकता। नक्की रेसिपी ट्राय करा।